नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला मस्त अशी भेंडीची भाजी करून दाखवणार आहे. अगदी शेवटपर्यंत हिरवीगार राहील. अगदी रंग न बदलता ही भेंडीची भाजी बनवून तयार होते. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी मस्त अशी कोवळी पावशेर भेंडी घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. ही भेंडी मी स्वच्छ धुवून आणि कापडाने पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतर भेंडी मी इथे कट करून घेणार आहे. भेंडी आपल्याला थोडीशी अशी मोठी-मोठी कट करायची आहे. म्हणजे भेंडी अशा पद्धतीने कट केली तर अजिबात चिकट होत नाही. यापेक्षा जास्त छोटी कट केली तर भेंडी चिकट होते. त्यानंतर इथे मी सर्व भेंडी कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि 4 ते 5 हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट. त्या छान मी इथे कट करून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही यामध्ये कांदा सुद्धा घालू शकता. कांदा सुद्धा छान लागते. त्यानंतर इथे आता आपल्याला कढईमध्ये 1 पळी तेल गरम करून घ्यायचं आहे आणि सर्वात आधी त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. मी इथे अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी आपली छान अशी तडतडून झाली की लगेचच यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे. आणि पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे. हिंग घालून झाला की लगेचच हिरवी मिरची आणि लसूण घालून घ्यायचं आहे. लसूण आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे. लसणाची चव छान लागते भेंडीला. लसूण आणि मिरची आपली छान अशी परतवून झाली की त्यामध्ये लगेचच मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ आधी तेलामध्ये घातल्यामुळे आपल्या भेंडीला अजिबात पाणी सुटत नाही आणि भेंडी अजिबात चिकट होत नाही. मीठ नंतर न घालता आधीच घालून बघा. त्यानंतर पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि लगेचच भेंडी घालून घ्यायची आहे. इथे आता आपल्याला भेंडी मस्त अशी हलवून घ्यायची आहे. इथे मी भेंडी 2 मिनिटं अशाच पद्धतीने लो टू मीडियम गॅसवर परतवून घेणार आहे. मी इथे 4 ते 5 मिनिटं मस्त अशी भेंडी शिजवून घेणार आहे. झाकण न ठेवता अशाच पद्धतीने मी भेंडी शिजवून घेणार आहे. तुम्हाला जर झाकण ठेवायचं असेल तर झाकण सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला जर भेंडी अगदी चिकट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाव चमचा तूप घालायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून असंच ठेवायचं आहे. अजिबात तुमची भेंडी चिकट होणार नाही. मी बघू शकता तुम्ही इथे आता आपली मस्त अशी रंग न बदलता हिरवीगार जशीची तशी भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने बनवली तर तुमची सुद्धा भेंडी अशाच रंगाची शेवटपर्यंत राहील.